खायची विड्याची पानं 10, कारण त्याची चव फार प्रॉमिनंटली आपल्या ह्या रेसिपीला येणार आहे. नमस्कार. कढीपत्ता नीट करत होते. घरातच गार्डनमध्ये कढीपत्ता लावला आहे, खायची पानं लावले, बरीच झाडं लावले, केळीचं झाड लावलं. आज मी तुमच्यासाठी खास फूडची रेसिपी घेऊन आलेली आहे. आपण ही खायची पानं जी असतात ना, ती घेऊन नेहमीच आपण विडा करतो. पण आज या खायच्या पानांपासून आपल्याला किंवा झाडाची पानं येतात, एक छान भाताचा प्रकार करायचा, ज्याच्यामध्ये मुख्य स्वाद जो आहे त्या भाताला तो या खायच्या पानांपासून येतो. आणि त्याच्यामध्ये हे लोक काळे चणे असतात ना आपले, ते भिजवून ते शिजवून ते ह्याच्यात घालतात. पण मला ना काळे चणे तितकेसे आवडत नाहीत, त्याच्यापेक्षा मी छान काबुली चणा वापरणार आहे. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे करायला आणि आपल्याला भाताचे खूप सारे प्रकार खायला आवडतात. तर ही जी रेसिपी आहे पानांचा, खायच्या पानांचा भात, ही रेसिपी तुमच्या ह्या भाताच्या मेन्यू लिस्टमध्ये नक्की ॲड करा, कारण खूपच टेस्टी होते. खायच्या पानांचा भात करताना पहिलं वाटण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते. इथं आपल्याला थोडासा खडा मसाला घ्यायचा आहे, अगदी नावाला. 1-2 वेलदोडे, 3-4 लवंग. तिथं मिरी खूप जास्त प्रमाणात तयार होते, त्यामुळे मिरीचा वापर खूप होतो. 10-12 मिरेकण, नंतर दालचिनीचा 1 इंच तुकडा, नंतर इथं अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा धणे. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आणि मग ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या जवळपास 6, या जास्त तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे 6-7 घालते. लसणाच्या पाकळ्या आपल्याला जास्त नाही घालायच्या आहेत, 6-7. आणि खायची विड्याची पानं 10, कारण त्याची चव फार प्रॉमिनंटली आपल्या ह्या रेसिपीला येणार आहे. आणि कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर, देटा सकट, ही जी कवळी देठ आहेत ना ती पण घालायची आहेत. आणि हे पाणी न घालता वाटून आणायचं, लागलं तर 1-2 चमचे पाणी घालायचं. वाव, मस्त खायच्या पानांचा स्वाद आहे. आपण मोस्टली जेव्हा वाटण करतो हिरवं वाटण, तर त्याच्यात आलं लसूणचा स्वाद जास्त प्रमाणात येतो किंवा गरम मसाल्याचा. पण ह्यात आपण खायची पानं घातलेत ना, त्याचा वास, त्याचा सुगंध जो आहे तो अप्रतिम येतोय. आता आपण राईस करूया. इथं 1 वाटी छोले मी भिजत घातलेले आहेत, जवळपास 5-7 तास भिजवलेले आहेत. हे भिजल्यानंतर इतके छान फुगून येतात. आणि इथं बासमती राईस घेतलेला आहे, तो सुद्धा ही वाटीने, जर ह्या वाटीने घेतलं तर 2 वाटी आपल्याला बासमती राईस घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये ना हे जे चणे जे असतात ते प्रॉमिनंटली आपल्या राईसमध्ये टेस्ट करतात. म्हणजे एकदा का तुम्ही हा भात बनवला तर मग ह्या भातामध्ये तुम्हाला फक्त भातच नाही तर त्या चण्याचा, त्या खायच्या पानांचा पण स्वाद येणार. म्हणजे वेगळी भाजी अशी बनवायची गरज नाही आहे. 1 पॉट मील म्हणायला हरकत नाही. आता इथं बघा मी कुकर ठेवलेला आहे गरम करायला. आणि आता ह्याच्यात आपल्याला पहिला तेल घालायचं आहे. तेल छान गरम होऊ दे. तेल गरम झालंय, यात पहिला जिरं घालून घेऊया. जिरं घातल्यानंतर कढीपत्ता छान तडतडू दे. आता इथं जिरं आणि कढीपत्ता भाजून झाल्यावर कांदा आणि टोमॅटो. आता हा कांदा टोमॅटो जो आहे तो खूप जास्त परतायचा नाही आहे बरं का, फक्त थोडासा हलका ट्रान्सपरंट होऊ दे, ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे बिर्याणीसारखा. आणि आता ह्याच्यामध्ये ते आपले काबुली चणे, तुम्हाला जर काळे चणे आवडत असतील तर तुम्ही काळे चणे भिजवून 7-8 तास घालायला हरकत नाही. पण इथं मी काबुली चणे घालते. हे बघा, आणि हे छान एकदा परतून घेऊ आपण.
ह्याच्यामध्ये हळद, आणि अजून मसाला आपण तयार केलेला आहे, जे वाटण आहे ते घालते. ठेचल्यासारखं वाटून घ्यायचं, पाणी पाणी करायचं नाही. नंतर पाणी घालताना ह्याच्यातच मिक्सर धुवून पाणी घालायचं आणि हे छान आता परतून घेऊया. हे वाटण थोडंसं परतलं गेलं पाहिजे छान तेलामध्ये. हे छान असं एकदम छान वाटण भाजलं गेलं की मग ह्याच्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ, चवीपुरता मीठ, हे सगळं परत एकदा परतून घेऊ. आता ह्याला पाणी कसं घालायचं? आपण बासमती राईस जो असतो त्याला नेहमी 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी घालतो, पण इथं मात्र 2.5 वाटी घालायचं, कारण काबुली चणा पण आहे ना, तर त्याला सुद्धा थोडं पाण्याची आवश्यकता आहेच. त्यामुळे इथं 1 वाटी वाढवायचं पाणी आणि हे मिक्स करून घेऊ. साईडला लागलेले कण सुद्धा आपण भाताचे त्याच्यामध्ये घालू. आणि आता झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या. झाकण लावूया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. शिट्टी पडली आहे, कुकर थंड झाला आहे. वाव, किती मस्तपैकी भात तयार झालेला आहे. आणि बासमती असून जास्त पाणी घालून सुद्धा असा अगदी फळफळीत झालेला आहे. काबुली चणे सुद्धा छान शिजलेले आहेत. आता याला वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालू. छोले बघा किती छान शिजलेत, मऊ असे. हा खायच्या पानांचा छोले राईस नक्की करून बघा. ही रेसिपी आवडणार ह्याची मला गॅरंटी. कूर्ग स्पेशल आहे, त्यामुळे घरात काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही मस्ट ट्राय रेसिपी आहे. आवडणार ह्याची मला गॅरंटी. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.